श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 18. संत रविदास आणि श्रीपादांचं दिव्य मंगल दर्शन. मी त्या ब्राह्मण द्वयासमवेत यथाकाली कुरुगड्डीस जाऊन पोचलो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेले, आदी मध्य आणि अंत नसलेले, चतुर्दश भुवनांचा सार्वभौम असे लीलावतारी भगवान श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान करून बाहेर येत होते. त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपाच्या अकस्मात दर्शनानं आम्ही अगदी भारावून गेलो. त्यांच्या नेत्रांमधून अपार प्रेम, करुणा, वात्सल्य ओसांडून वाहत होतं. ते माझ्या जवळ आले. मी भांबावून जाऊन काय करावं हे मला सुचलंच नाही. ते स्वतःच मला नमस्कार करण्यास सांगत होते. मी त्यांना चरणस्पर्श केल्यावर त्यांनी कमंडलूतील पवित्र जल माझ्या अंगावर शिंपडलं. मी दिग्मूढ झालो. ते आपल्या मधुर वाणीनं म्हणाले, बेटा शंकर भट्ट, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. त्या मधुर वाणीचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही. त्यांची वात्सल्यपूर्ण दृष्टी माझ्यावर पडली आणि मी कृतार्थ झालो. समस्त भूतलावरील आपल्या अनंत शक्तीनं विराजमान असणाऱ्या श्रीपादांनी आपला वरदहस्त माझ्या शिरावर ठेवला. माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि मला दिसणारी सारी दृश्य सृष्टी अंतर्धान पावल्यासारखी अनुभूती आली. हजार सागर एकदम येऊन मला आलिंगन देत असल्याचा भास झाला. अनंत शक्तीचा विद्युत प्रवाह माझ्या नसानसांमधून वाहत गेल्यासारखा वाटून मोठा दाह झाला. माझे डोळे आपोआप मिटले गेले. नाडी आणि हृदयस्पंदन दोन्ही थोड्या वेळासाठी थांबले होते. माझं मन निर्विकार आणि निश्चल होऊन अनंत शून्यात हरवलं. माझ्या हृदयातील चैतन्य अनंत अशा विश्वचैतन्यात विलीन झाल्यासारखं भासलं. या अवस्थेत मी अत्यंत आनंदात होतो. त्याचं वर्णन शब्दानं करता येणं कठीण आहे. या अत्युच्च आनंदाच्या अवस्थेत माझ्यातून कोट्यान कोटी ब्रह्मांड, सृष्टी, स्थिती, लय पावत आहे असं मला भासमान झालं. मी यापासून भिन्न नाही असा दृढ विश्वास वाटत होता. मीचा लय झाल्यामुळे मी अव्यक्त अशा आनंदात होतो. हे सर्व मला चित्रविचित्र वाटत होतं. तेवढ्यात श्रीपाद प्रभूंनी आपल्या कमंडलूतील जल मोठ्या प्रेमभावानं माझ्यावर प्रोक्षण केलं आणि मी सहज स्थितीत आलो. संपूर्ण विश्वाचे आदिगुरु असणारे श्री वल्लभ माझ्याकडे हजार मातांचं वात्सल्य डोळ्यात आणून पाहत मंद मंद स्मित करत होते. यवनांना श्री वल्लभाचं दर्शन. माझ्याबरोबर आलेल्या ब्राह्मण द्वयांना श्रीपाद प्रभूंबरोबर बोलणं किंवा पादस्पर्श करण्याचं धैर्य नव्हतं. श्रीपाद स्वामी मला म्हणाले, तुझ्याबरोबर आलेले हे दोघं अपरिचित कोण आहे? मी म्हणालो, प्रभू, आपल्या दिव्य चरणांचं दर्शन घेऊ इच्छिणारे हे दोन ब्राह्मण आहेत. त्यावर प्रभू म्हणाले, हे ब्राह्मण दिसत नाहीत, गोमांस खाणारे यवन दिसतात. खरं का खोटं हे तू त्यांनाच विचार. तेवढ्यात ते ब्राह्मण म्हणाले, आम्ही ब्राह्मण नाही, यवन आहोत, यात संदेह नाही. आम्ही कुराण वाचतो. त्यांच्या या वक्तव्यावर मी स्तंभितच झालो. श्रीपाद वल्लभ नावानं मायावेशानं संचार करणाऱ्या जगतप्रभू श्री दत्तात्रय स्वामींना ओळखणं अनेक जन्माचं पुण्यफल आहे. त्या स्थिरभावात भक्तिभाव संपूर्ण रूपानं वाटणं म्हणजे महद्भाग्यच आहे. गोमातेत सर्व देवता वास करतात. गाई विना घर स्मशानासारखं असतं. श्रद्धेनं गोसेवा करणारे मला खूप आवडतात. गाईचं दूध पुष्टिकारक आणि तुष्टीदायक असतं. ब्राह्मण जन्म घेऊन गोमांस खाणारा शिक्षेस पात्र असतो. यज्ञ या करताना शेळीचं बलिदान दिलं जातं. यज्ञ पशु म्हणून शेळी अथवा इतर पशु सुद्धा त्यांच्या नीच योनीतून विमुक्त होऊन पुढं उत्तम जन्म प्राप्त करतात. यज्ञ पशुला चांगला जन्म मिळावा यासाठी यज्ञ करणारा महायोगी तपोबल आणि योगबलानं समृद्ध असावा लागतो. जर तो योगी असा समर्थ नसेल तर त्याला प्राणी हत्या केल्याचं पापच लागतं. देशकालानुसार धर्मकर्म पद्धतीमध्ये थोडा थोडा बदल होत असतो. यवन असणाऱ्या तपस्वीनी गोमांस भक्षण केलं तरी परमेश्वरार्पण बुद्धीनं केलेलं कर्म गाय आणि तिच्या संततीस उत्तम जन्मच मिळवून देतं. परंतु असं न केल्यास मात्र महापाप लागतं. म्हणून गोहत्या शास्त्रानुसार महान पाप आहे. कौरव पांडवांच्या युद्धासाठी कोणतं क्षेत्र धर्मक्षेत्र आहे याचा शोध करण्यासाठी अर्जुन आणि श्रीकृष्ण निघाले. त्यांना एका शेतात शेतकरी पाणी देत असलेला दिसला. पाण्याचा प्रवाह अडवण्यासाठी त्याला एका मोठ्या दगडाची आवश्यकता होती. तो अशा दगडाच्या शोधातच होता. इतक्यात त्याचा मुलगा वडिलांना जेवण घेऊन आला. जेवण झाल्यावर पाणी अडवण्यासाठी जेव्हा दगड मिळाला नाही तेव्हा त्यानं आपल्या मुलाचा वध केला आणि त्याचं मृत शरीर दगडाप्रमाणे पाणी अडवण्यासाठी ठेवलं. त्यावेळी शेतकरी आणि त्याचा मुलगा या दोघात मारण्याची क्रिया करताना कोणताही भाव नव्हता. ते दोघं निर्विकार होते. शेत पिकवून सर्वांना आहार द्यावा एवढंच त्या शेतकऱ्यास ज्ञात होतं. तोच त्याचा धर्म होता. शेतकरी फळाची आशा न करता आपलं कर्म अत्यंत श्रद्धाभावानं करत होता.
या शेताची जागा श्रीकृष्णानं धर्मक्षेत्र म्हणून निवडली. अरे नाममात्र ब्राह्मणा, गोमांस भक्षण करणं केव्हाही बरोबर नाही. पूर्व पुण्याईनं आणि पूर्व पितृदेवतेंच्या प्रार्थनेनं तसंच माझ्या अपार कारुण्यानं तुम्हाला माझ्या दर्शनाचा लाभ झाला, हेच तुमचं महत्भाग्य समजा. तुम्ही केलेला नमस्कार मी स्वीकारत नाही. तुम्ही मला स्पर्श करू नका. माझ्या कमंडलूतील पाणी तुमच्या अंगावर घालणं शक्य नाही. तुम्ही इथून तत्काळ निघून जा. तुम्हाला अन्न वस्त्र मिळण्याची सोय केली आहे. तुम्ही यवन स्त्री बरोबर विवाह करून यवनाप्रमाणे राहा. तुमच्या हातून मारल्या गेलेल्या गायी पुढील जन्मी तुमची संतती होऊन जन्मास येतील आणि तुमचा छळ करून तुमच्या पैशावर सुखी होतील. माझ्या दर्शनानं पुनीत झाल्यामुळे काही जन्मांनंतर तुम्ही बडे बाबा आणि अब्दुल बाबा या नावानं ओळखले जाल. महाराष्ट्रातील शिर्डी गावात श्री साईबाबा नावाचे एक महात्मे अवतरित होतील. ते तुमचा उद्धार करतील. हे माझे बोल काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे आहेत, असं बोलून प्रभूंनी त्यांना जाण्यास सांगितलं. मी आणि श्रीपाद प्रभू दोघच होतो. तेव्हा तिथं रविदास नावाचा एक रजक आला. रविदास श्रीपाद प्रभूंना सारखा प्रणाम करत होता, परंतु प्रभू त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. थोड्या वेळानं त्याच्याकडे पाहून श्रीपाद मंद हसले. याचं मला आश्चर्य वाटलं. श्रीपाद वल्लभ स्वामींनी माझ्या कपाळाच्या मध्यभागी जोरात दाब दिला. तेव्हा माझ्या नेत्रचक्षूंसमोर चित्र विचित्र दृश्य दिसलं. श्रीपाद स्वामींचा भक्तांवर अनुग्रह. रविदासाची नाव कृष्णा नदीतून कुरुगड्डीकडे जात होती. त्या नावेत एक वेदशास्त्र पंडित बसले होते. इतर अस्पृश्य जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते एकटेच त्या नावेत बसून जात होते. ते पंडित रविदासाला म्हणाले, मी महापंडित आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींकडे जात आहे. त्यांनी मला बोलावलंय, तेच तुला नावेचं भाडं देतील. ते ऐकून रविदासानं होकार दिला. नाव मार्ग आक्रमू लागली. बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळलं की रविदासाला पौराणिक ऐतिहासिक कथेंची काहीच माहिती नाही. तो पंडित म्हणाला, अरे रविदासा, तुला पुराण आणि इतिहासाचं काहीच ज्ञान नाही, म्हणजे तू 3/4 जीवन व्यर्थ घालवलंस. रविदास ते ऐकून निराश झाला. नाव चालवताना एकदमच पाण्याचा वेग खूप वाढला. त्या वेगानं त्या नावेस एक छिद्र पडलं आणि त्यातून पाणी आत शिरू लागलं. रविदास त्या पंडिताला म्हणाला, महाराज, आपणच पाण्यात पोहता येतं का? पंडित म्हणाला, अरे मला तर पोहता येत नाही. रविदास म्हणाला, महाराज, मला पोहता येतं, परंतु तुम्हाला मात्र पोहता येत नसल्यानं तुमचं जीवन 100% व्यर्थ आहे. सारखं वाढत असलेलं पाणी पाहून रविदासानं श्री श्रीपाद प्रभूंचं नाव घेऊन पाण्यात उडी मारण्याची तयारी केली. इतक्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्य कांती दिसली. त्यानं आदी अंत नसलेल्या श्रीपाद स्वामींच्या महिमा वर्णन करणाऱ्या अनेक लीला कथा ऐकल्या होत्या. रविदासानं त्या दिव्य कांतीस अत्यंत श्रद्धाभावानं नमस्कार केला. नावेतील पाणी सारखं वाढू लागलं होतं. इतक्यात एक महदाश्चर्य घडलं. एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकत होता. पाणी कमी झालं आणि नाव किनाऱ्यावर पोचली आणि ते दोघं श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले. रविदास यापूर्वी प्रभूंच्या दर्शनास कधीच आला नव्हता, परंतु आज जेव्हा त्यानं स्वामींना नमस्कार केला तेव्हा त्यांनी प्रसन्न मुद्रेनं मंद हास्य केलं. त्या पंडिताकडे मात्र दुर्लक्ष केलं. शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेल्या त्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही निघेना. श्रीपाद प्रभू पंडितास म्हणाले, अरे पंडिता, तुला अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय ते कळेनासं झालं आहे. तू महापंडित असून सद्गुणांचा संचय करण्याऐवजी पापांचा साठाच करून ठेवलास. आपल्या सुशील पत्नीचा छळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परावृत्त केलंस. त्यामुळे ती तुला सतत शाप देतीये. तुझी भार्या एक सद्ब्राह्मणी असून मानसिक छळानं क्षोभित झाली आहे. हे सर्व पापकर्म केल्यावर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास? तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यूदिन आहे. आजपासून मी तुला 3 वर्षांचं आयुष्य वाढवून देतो. तू तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगलं आचरण कर. तू एक पंडित आहेस यात शंकाच नाही. तुझ्या विद्वतेचं प्रात्यक्षिक दाखवतोस का तुला दिलेलं 3 वर्षाचं आयुष्य परत करतोस? तत्काळ उत्तर दे. सर्वज्ञान संपन्न असलेल्या श्रीपादांचं ते वक्तव्य ऐकून त्या पंडिताच्या तोंडून एक शब्दही फुटेना. जणू काही मुकाच झाला होता. त्याच्या मनात आयुष्य वाढावं अशीच इच्छा होती. श्रीपाद वल्लभ स्वामी त्याला म्हणाले, तुझ्या मनातील इच्छेनुसार मी तुला 3 वर्षांचं वाढवलेलं आयुष्य देत आहे. तू रजकाच्या स्त्रीस जबरदस्तीनं पळून तिला दासी केलंस, परंतु पुढील जन्मात ते रजक दाम्पत्य महाराजाचे सुख वैभवाचा आस्वाद घेशील तेव्हा तू त्या रजक पत्नीचा दास होऊन त्यांची सेवा करशील. या 3 वर्षात काही सत्कर्म केल्यास अन्न वस्त्रास काही कमी पडणार नाही आणि दुष्कर्म केल्यास नाना यातना भोगाव्या लागतील.
मरणापासून तुझं रक्षण करून माझ्याकडे येऊन येणाऱ्या रविदासाला तुझं सर्व पुण्य मिळालं. त्या पुण्याच्या फलस्वरूप तो माझी सेवा करेल. तू तत्काळ या पुण्यभूमीतून निघून जा. स्वामींच्या आदेशानुसार तो पंडित तिथून निघून गेला. रविदास मात्र आश्रमात राहून स्वामींची सेवा करू लागला. तो दररोज स्वामींचे कपडे धुवून आणि आश्रमातील अंगण झाडून स्वच्छ करीत असे. पूजेसाठी फुलं आणणं हे तर त्याचं आवडीचं काम होतं. श्रीपाद प्रभू स्नानासाठी कृष्णा नदीवर जात असताना तो त्यांना साष्टांग नमस्कार घालत असे आणि स्वामी त्याचा नमस्कार प्रसन्न मुद्रेनं स्वीकार करत असत. रविदासाच्या पित्यानं त्याला एकदा सांगितलं होतं की श्रीपाद प्रभू अंतर्यामी असल्यानं त्यांना केलेला एक नमस्कार स्वीकार झाल्यास तो 100 लोकांना केलेल्या नमस्काराचं फळ मिळवून देणार आहे. एकदा रविदास कृष्णा नदीच्या तीरावर उभा होता. त्यावेळी त्या मोठ्या नावेत त्या गावातील राजा आपल्या लवाजम्यासह जलविहार करत होता. रविदास त्या राजाकडे एकचित्तानं पाहत होता. तेवढ्यात श्रीपाद स्वामी नदीत स्नान आटपून बाहेर आले. रविदासाचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. स्वामींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमानं विचारलं, काय पाहत आहेस रे रजका? त्यांच्या मधुर वाणीनं रविदास एकदम गोंधळला आणि स्वतःला सावरीत त्यानं स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. स्वामी म्हणाले, त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होतास ना? रविदासानं होकारार्थी मान हलवली. ते पुढे म्हणाले, तुला राजा होण्याची इच्छा आहे ना? तू पुढच्या जन्मी विदुरा नगरीचा म्हणजे सध्याचं बिदर नगरीचा राजा होशील. त्यावेळी मी नरसिंह सरस्वती रूपात तुला दर्शन देईन. तो रजक म्हणाला, प्रभू, मला राजा होण्याची इच्छा आहे, परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळावी. स्वामींनी रविदासाची ही इच्छा पूर्ण केली. तो मृत्यूनंतर यवनकुलात जन्मला आणि यथाकाली तो विदुरा नगरीचा राजा झाला. राज्यवैभव उपभोगून जीवनाच्या उतार वयात त्याला नरसिंह सरस्वती स्वामींचं दर्शन झालं. त्यांच्याच कृपेनं त्यास पूर्वजन्माची आठवण झाली आणि तो नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरणावर नतमस्तक झाला. त्यानं स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन मोठा सन्मान केला. खिरीनं भरलेलं अक्षय पात्र. आम्ही सर्वजण बसलो असताना एक तरुण ब्राह्मण तिथं आला. तो दुरून आला असल्यानं त्याचे पाय धुळीनं भरले होते. त्याचं नाव वल्लभेश्वर शर्मा असं होतं. त्याचं गोत्र काश्यप होतं आणि तो अपस्तंभ शाखेचा होता. श्रीपाद प्रभू पिठिकापुरमहून येणाऱ्या भक्तांना आपल्या आत्मीयांची सविस्तर माहिती, त्यांचं क्षेमकुशल विचारित असत. हा सर्वज्ञानी असणारा श्रीपादांचा आवडता छंद होता. वल्लभेश्वर पिठिकापुरमहून आला होता. त्याला स्वामींनी आपल्या नातलगांचे, स्नेहसंबंधितांचं क्षेमकुशल विचारलं. मध्यान्हाची वेळ झाली होती. स्वामींचे शिष्य भिक्षा घेऊन आले होते. इतक्यात काहीतरी घेण्यासाठी स्वामींनी आपला दिव्य हात वर केला आणि एक चांदीचं पात्र हातात घेतलं. त्यात खीर भरलेली होती. तिथं जमलेल्या शिष्यांना खीर वाटून दिली, परंतु ते भांड खिरीनं भरलेलंच राहिलं. श्रीपाद प्रभूंनी शिष्यांनी आणलेली सर्व भिक्षा नदीच्या पाण्यातील जलचरांना देण्याचा आदेश दिला. त्यानुसार रविदास सर्व भिक्षांना घेऊन कृष्णेच्या तीरावर गेला. नदीतील जीवजंतूंना सुद्धा स्वामींचा प्रसाद मिळावा हा त्यांचा संकल्प होता. श्रीपाद श्रीवल्लभ मला वल्लभेश्वराच्या जवळ बसण्यास सांगत होते, परंतु त्याच्याजवळ रविदास बसला होता. माझ्या बाजूस सुब्बण्णा शास्त्री नावाचा एक कानडी ब्राह्मण बसला होता. एक गरीब ब्राह्मण आपल्या मुलीचे लग्नासंबंधी प्रभूंना विचारत होता. प्रभू म्हणाले, मी असताना तुम्हाला काळजी कशाची? जे लोक पापी असतात त्यांनाच भय असतं. प्रभू पुढे म्हणाले, हा वल्लभेश्वर शर्मा तुझा जावई होण्यास अगदी योग्य आहे. सुब्बण्णा शास्त्री त्याला पौरोहित्य शिकवत आहेत. वल्लभेश्वराकडे वळून स्वामी म्हणाले, तुझ्या माता पितरांची अशी इच्छा आहे की त्यांना पिंडदान करावं. श्रद्धाभावानं आणि मंत्रोच्चारासह केलेलं पिंडदान पितरांना पोचतं. पितृदेवतांचा शाप घेणं चांगलं नसतं. गरुड पुराणातील मंत्र उच्चारल्यानंतरच विवाहाच्या मंत्रांचं उच्चारण करावं असं शास्त्रवचन आहे. तसंच विवाह मांगल्यासाठी हळकुंड स्वीकारावं. आज तुम्हाला मिळालेला प्रसाद अत्यंत दुर्लभ आहे. पिठिकापुरमध्ये मल्लादी लोक वेंकटप्पा, श्रेष्ठी महाराज आणि वत्स महाराज नैवेद्यासाठी खीर घेऊन आले. तोच नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे. ब्रह्मराक्षस, महापिशाच्याच्या बाधेनं पीडित असलेल्या लोकांची बाधा या प्रसादानं तत्काळ निवृत्त होते. दारिद्र्य आणि दुःखानं पीडित असलेल्या लोकांना या प्रसादाचा स्वीकार केल्यानं संपदा आणि अभिवृद्धी लाभते. हे दिव्य भाषण ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले. सद्गदित झालेल्या कंठानं श्री श्रीपाद स्वामी म्हणाले, या 3 वंशांशी माझा ऋणानुबंध कालातीत आहे. त्यांच्या वात्सल्य भक्तीनं मी त्यांच्या अंकित होतो. मला कुठंही जेवण्यास न मिळाल्यास मी सूक्ष्म रूपानं जाऊन तिथं यथेच्छ जेवण करतो
जे कोणी माझी वात्सल्यपूर्ण भावानं सेवा करतात त्यांच्या घरासमोर मी बाल्य रूपातच खेळत असतो. माझ्या पावलांचा सुमधुर आवाज माझ्या भक्तांच्या हृदयात प्रतिध्वनित होतो. रात्रीच्या वेळी कुरुगड्डी गावात माझ्या संमतीशिवाय कोणी राहू शकत नाही. यक्षिणी, ब्रह्मराक्षस, महापिशाच महाआरतीच्या वेळी आक्रोश करतात. मी त्यांची त्या पिशाच योनीतून सुटका करून नवीन देह प्राप्त करून देतो. देवता, गंधर्व, यक्ष, अदृश्य शक्ती यासारखे उच्च पदास पोचलेले जीव माझ्या दर्शनास येतात. महासिद्ध, महायोगी, तपस्वी महापुरुष माझं दर्शन, स्पर्श व संभाषणाचं भाग्य प्राप्त व्हावं अशी इच्छा मनात धरून अनेक कष्ट झेलून माझ्याकडे येतात. तुम्ही आनंदानं नामरूपाला ओलांडून पुढे जाल, ही श्रीपाद प्रभूंची अनुल्लंघनीय आज्ञा होती. आम्ही शेजारी असलेल्या गावी जाऊन पोचलो. त्या कन्येचा पिता स्वतःच्या घरासमोर वधूवरांना बसून सुब्रमण्यम शास्त्रीकडून मंत्र म्हणून घेत होता. शास्त्रींना विवाह संस्काराचे मंत्र येत होते, परंतु अंतिम संस्काराच्या मंत्रांची त्यांना माहिती नव्हती. श्रीपादांचं ध्यान करून सुब्बण्णा ब्राह्मणांच्या स्थानी बसले. त्यांच्या मुखातून आपोआप मंत्र उच्चारण होऊ लागलं. याचं त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटलं. याप्रमाणे सर्व मंत्रोच्चारण झाल्यावर त्या वधूवरांचा विवाह संपन्न झाला. कन्येचा पिता निर्धन आणि होणारा पती गरीब असल्यानं त्यानं मंगळसूत्राऐवजी हळकुंड दोऱ्यांनी बांधून वधूच्या गळ्यात घातलं. विवाहासाठी आलेले ब्राह्मण विवाह संप्रदायानुसार न झाल्यानं निंदा करत लग्न मंडपातून निघून गेले. वल्लभेश्वराला आई वडील नव्हते. मुलीची आई, वडील, पुरोहित आणि मी असे 5 लोकच लग्नास उपस्थित होते. विवाहानंतर नवदाम्पत्यासह आम्ही श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी गेलो. श्रीपाद स्वामींनी आम्हाला आशीर्वाद देऊन आनंद व्यक्त केला आणि आम्हास त्यांच्या समवेत थोडा वेळ ध्यानधारणा करण्याची अनुज्ञा केली. मी ध्यानात बसताच माझ्या डोळ्यासमोर वल्लभेश्वराच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेचं एक एक चित्र येऊ लागलं. वल्लभेश्वर एक व्यापारी झाला होता. त्यांना मिळणाऱ्या नफ्यातून काही भाग वेगळा ठेवून त्याचा उपयोग कुरवपुरी सहस्र ब्राह्मण भोजनास करण्याचा नवस केला होता. परंतु तो संकल्प पूर्ण करण्यास तो विलंब लावत होता. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर क्षेत्री अंतर्धान पावले. ते गुप्त रूपाने संचार करीत होते. कुरवपूर या क्षेत्री प्रभूंच्या पादुका मात्र होत्या. वल्लभेश्वरानं धन संपादन केलं आणि ते घेऊन तो कुरवपुरी आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी येण्यास निघाला. मार्गात त्यास 4 चोर यात्रिकांच्या वेशात भेटले. थोडं अंतर बरोबर चालल्यावर त्या चौघांपैकी एका चोरानं वल्लभाचार्यांचा वध केला आणि त्यांच्या जवळील धन घेण्याचा प्रयत्न करू लागला. तितक्यात श्रीपाद प्रभू तिथं त्रिशूलधारी यतीच्या वेशात प्रकट झाले. वल्लभेश्वर चोरानं मारण्यापूर्वी श्रीपाद स्वामींच्या ध्यानात मग्न होता. आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी प्रभू तत्काळ धावून आले होते. त्यांनी 3 चोरांना आपल्या त्रिशूलानं मारून टाकलं. चौथा चोर अत्यंत केविल मानसपुरात स्वामींना म्हणाला, महाराज मी चोर नाही. दयावंत प्रभूंनी त्या चौथ्या चोरास अभयदान देऊन विभूती दिली आणि म्हणाले, वल्लभेश्वराचं शिर आणून त्याच्या धडास जोडून ठेव. त्याप्रमाणे ठेवताच स्वामींनी त्या मृतदेहाकडे अमृत दृष्टीनं पाहिलं. दुसऱ्या क्षणीच वल्लभेश्वराला नवजीवन प्राप्त होऊन तो झोपेतून उठून बसल्यासारखं उठून बसला. त्या चौथ्या चोरानं वल्लभेश्वराला झालेला प्रकार सांगितला. त्याला झालेल्या आनंदाला सीमा नव्हती. श्रीपाद प्रभूंचे प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य न लाभल्यामुळे मात्र त्यास वाईट वाटले. वल्लभेश्वरामुळे श्रीपाद प्रभूंचं दर्शन घडल्यानं तो चौथा चोर अत्यंत आनंदित होता. वल्लभेश्वर कुरवपुराला येऊन पोचला. त्यानं 1 सहस्त्र ब्राह्मणांऐवजी 4 सहस्त्र ब्राह्मण भोजनाची आराधना केली होती. श्रीपाद स्वामींचं विराट स्वरूप. आम्ही सर्वजण डोळे झाकून ध्यानात बसलो होतो. मला वल्लभाचार्यांच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेचं चित्र दिसत होतं. तितक्या डोळे उघडण्याची श्रीपाद प्रभूंनी अनुज्ञा दिली. ते म्हणाले, कोणतंही कार्य अकारण होत नाही. प्रत्येक कर्मासाठी काही ना काहीतरी कारण असतंच. सृष्टीचे विधान चित्र विचित्र आहे. निर्गुण निराकार असा मी तुमच्यासाठी साकार रूपात अवतरित झालो आहे. हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. परिमित आणि अवधूत नसलेला मी तुम्हाला परिमित आणि अवधूत असल्याचा भास होतो व तसा अनुभव सुद्धा येतो. हा फार गुंतागुंतीचा विषय आहे. सर्व शक्ती माझ्या स्वाधीन आहेत. या अनंत कोटी ब्रह्मांडात प्रत्येक अणुरेणूमध्ये मीच भरून राहिलो आहे. अणुरेणूंना एकत्र करून ठेवणारा संकल्प स्वरूप मीच आहे. या अणुअणूला वेगवेगळं करून नूतन सृष्टीची निर्मिती करण्यासाठी जी स्थिती हवी असते त्यासाठी प्रळय काळ साधणारा असा रुद्ररूपही मीच आहे.
हे ज्ञान आणि हे अज्ञान याचा तुम्हाला बोध करून सर्व जीवांस अनेक प्रकारची माया करून त्यात सर्वांना बंदिस्त मीच करतो. जेव्हा जेव्हा भक्त आर्ततेनं माझी प्रार्थना करतात आणि मला सहाय्यासाठी बोलवतात तेव्हा तेव्हा मी सहस्त्र बाहूंनी त्यांचं रक्षण करतो. हे माझं अनादि तत्व ही मीच आहे. प्रत्येक जीवमात्रात व्यापून असलेला मी तोच मी. अशा मी मध्ये असलेल्या शक्तिमत्व, सर्वज्ञता, सर्वांतर्यामित्व तुमच्या दृष्टीला दिसत नसल्यानं तुम्ही भ्रमित होता. याचा तुम्हाला अनुभव येऊन तुम्ही मला व्यक्त स्वरूपात पाहिलं तर आश्चर्य वाटण्यासारखं काही आहे का? परब्रह्म स्वरूप असलेले श्रीपाद प्रभू या प्रकारे समजावून सांगत असताना घंटानाद ऐकू आला. सगळे आश्चर्यकारक मनस्थितीत असताना तो घंटानाद शांत झाला. आम्ही सर्वजण बसलो असताना श्रीपाद प्रभू म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभांचा हा अवतार फळ देणारा महान अवतार आहे. माझं नामस्मरण केल्याशिवाय कोणताच अवधूत पूर्ण सिद्धी प्राप्त करू शकत नाही. तसंच महान योगी सुद्धा सिद्धी प्राप्त करण्यासाठी माझं नामस्मरण करतात. हे वल्लभेशा, तुझे आईवडील लवकरच निवर्तले आणि तुझ्या नातेवाईकांनी तुला दुर्मार्गाला लावून तुझी सर्व संपत्ती हिरावून घेऊन तुला भिकारी केलं हे आम्हाला ज्ञात आहे. त्या नातेवाईकांची मुलं सुद्धा तुझ्याशी वैरभावानं वागतात हे आम्ही जाणतो. तुझे ते दुष्ट नातेवाईक पुढील जन्मात चोर बनले. तू धन घेऊन कुरुगड्डीस येत असताना त्या चोरांनी तुझं धन लुटून तुला मारून टाकलं. तू आमचं स्मरण करताच आम्ही तिथं प्रकट होऊन आमच्या त्रिशूलानं 3 चोरांचा वध केला. चौथा चोर आम्हा शरण आला. त्याचा दोषही अत्यंत कमी असल्यानं आम्ही त्याला जीवनदान दिलं. श्रीपाद प्रभूंचं हे वक्तव्य ऐकून वल्लभाच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं. ते पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले, हे माते, प्रत्येक स्त्रीमध्ये आम्हास जन्म दिलेल्या अखंड सौभाग्यवती सुमती महाराणीच दिसते. त्या महान मातेच्या कुशीमध्ये नेहमीच आम्ही बालकच असतो. तू दुःखी होऊ नकोस. मी दिलेलं हळकुंड जपून ठेव. तुला या हळकुंडामुळे सदैव सौख्य लाभेल. तू अखंड सौभाग्यवती राहशील. आमचं हे वचन काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे अटळ आहे. त्याला सृष्टीतील कोणतीच शक्ती बदलू शकत नाही. मला गायत्री मंत्राचा उपदेश करणारे माझे प्रथम गुरु माझे पिताच असून त्यांचं नाव चिरकाळ टिकून राहील. आमच्या पुढच्या अवतारात नरसिंह नावाबरोबर सरस्वती नाव जोडून नृसिंह सरस्वती असं नाव आम्हास लाभणार आहे. आमचे आजोबा बापनाचार्युलू यांचं नाव सुद्धा अजरामर करण्याचा आमचा मानस आहे. नृसिंह सरस्वती अवतारात आमचं रूप आमच्या आजोबांसारखंच असेल. आमचे आजोबा माझे दुसरे गुरु होते. त्यांच्याकडे वेदशास्त्राचा अभ्यास केला. तुम्ही पाहत असलेली ही घंटा एकेकाळी आमच्या आजोबांच्या घरात होती. ती माझ्या संकल्पानं अनेक प्रदेशात फिरून आली आहे. ती भूमीतील भुयारी मार्गानं सुद्धा जात असे. हे शंकर भट्टा, तू रचना करीत असलेल्या तेलुगू भाषेतील श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील 18वा अध्याय इथे संपत आलाय. ती घंटा पिठिकापुरम गावात येऊन पोचली आहे. ही घंटा अनेक आकार घेऊन अनेक आकार बदलून माझ्या संकल्पानुसार पुन्हा इथं आली आहे. आमच्या आजोबांच्या स्वतःच्या घरात माझ्या महासंस्थानाची स्थापना होईल. आमच्या प्रेमाची खूण म्हणून ही जय जय निनाद करणारी घंटा आम्ही पिठिकापुरमला पाठवली आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती, पापकर्मांचा नाश, भाग्यवृद्धी.